मित्रांनो नमस्ते. डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. समोर आपण पाहता ही कंद आहेत. हे त्यानंतर समोर पाहता हे जमिनीखाली वाढणारं कंद आहे आणि हे हवेमध्ये त्या वेळेलाच लागणारं हवाई कंद म्हणतो आपण. समोर पाहताय हे हवाई कंद आहे. हे पक्व झाल्यामुळे मित्रांनो हे वेलीपासून वेगळं झालेलं आहे. समोर पाहू शकता सर हे कंद आहे, जमिनीखालील कंद. हे कंदाचे आरोग्यासाठी खूप मोठे फायदे मित्रांनो आपल्याला मिळतात. याला ग्रामीण भाषेमध्ये करांदे, कोनफळ, यामबीम किंवा रोवळ्या, हवाई कंद असंही म्हटलं जातं मित्रांनो. समोर पाहू शकता हे कंद वनस्पतीचा वाढलेला भाग असतो, जो स्टार्चने फुगतो आणि ऊर्जा साठवणूक म्हणून वापरला जातो. स्टेम कंद म्हणजे जमिनीखाली हे समोर वाढलेले कंद मंडळी. या कंदामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, झिंक, फायबर, जीवनसत्व क आणि ब जीवनसत्व B6 या प्रकारचे, तसेच बीटा कॅरोटीन यासारखा औषधी गुणधर्मांना भरलेलं असं हे कंद आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते मित्रांनो, रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो, पचनक्रिया सुधारते, पोटाचे आजार होत नाहीत, कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. हे कंद पौष्टिक आहे आणि पोटभरीचं अन्न आहे. हे कंद उकडून त्याला चवीसाठी जिरे, मीठ, मिरची, कढीपत्ता घालून उपवासासाठी खाण्याची प्रथा फार पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेली आहे. हे कंद वनस्पतीसाठी अन्न साठवतात, ज्यामुळे त्यांना हिवाळ्यात किंवा दुष्काळामध्ये जगण्यास मदत होते. फार पूर्वीपासून आपल्या परसबागेमध्ये ही कंदाचे वेल सर्वांच्या परसबागेत होत असत, परंतु काही नवीन जमान्यामुळे का नवीन लोकसंख्या वाढीमुळं घरासाठी किंवा शेतीसाठी जमीन उपयोगात आल्यामुळं आता परसबाग राहिली नसल्यामुळं ह्या कंद आपल्याला हे पाहायला मिळत नाहीत मित्रांनो. परंतु ह्या कंदाचे आरोग्यासाठी फायदे पाहता बाजारामध्ये पण अजून काही कंद विकायला मिळतात. ते कंद आपण आणून जर आपल्या शेतामध्ये किंवा परसबागेत लावले तर अतिशय आरोग्यासाठी हे कंद खाणे जरुरीचे आहे. त्यासाठी मित्रांनो या